पुढची बातमी बीडच्या गेवराईमधील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळून आलाय। दगडात गुंडाळून कॉपीचा 12वीच्या विद्यार्थ्यांना पुरवठा होत होता। गेवराईमध्ये कॉपीमुक्त परीक्षेला हरताळ फासला गेलाय। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर आले। 2 दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणामध्ये 17 जणांवर गुन्हे दाखल झालेत। मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागामध्ये हे प्रकार थांबत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे कॉप्यांचा सुळसुळाट गेवराईमध्ये असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। दगडात गुंडाळून या कॉप्या मुलांना पुरवण्यात येत असल्याचं कळतं आहे। त्यामुळे या दगडात गुंडाळून ह्या दगडाच्या माध्यमातून या कॉप्या विद्यार्थ्यांना पोहोचवल्या जात आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय नेमके अपडेट्स आहेत या कॉपीबाबत? निश्चित अमोल, आपण पाहतो की बीडमध्ये जो कॉपीचा पॅटर्न आहे तो महाराष्ट्रभर गाजलेला होता आणि याच अनुषंगानं आता जिल्हा प्रशासनाने कठोर पावलं जी आहेत ती एकीकडे उचललेली आहेत। मात्र असं असताना देखील अनेक भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये कॉपीचा प्रकार जो आहे तो आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 12वीच्या पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कॉपीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। हीच घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा आजही असाच प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जी आपण दृश्य पाहत आहोत ती गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रावरील आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की परीक्षा केंद्राच्या पाठीमागच्या बाजूने एका दगडामध्ये ही जी कॉपीची चीट आहे ती फेकण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे। आणि काही दिवसांपूर्वी 17 जणांवरती खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते, त्याच अनुषंगानं गुन्हा देखील दाखल आहे। मात्र तरी देखील बीडमध्ये कॉपीचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन नेमकं या संपूर्ण बाबीवरती आणखी काय पावलं उचलतंय हे पाहणं निश्चित महत्त्वाचं असेल। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। गेवराईमधली ही दृश्य समोर आलेली आहेत आणि कशा प्रकारे नातेवाईकांकडून कॉपी पुरवली जाते ते आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।